सर्वांना नमस्कार. गेल्या 18 तारखेपासून आपण घटना पाहत आहे की हा मानसिक रोगी विकृत समाधान चौरे अजूनपर्यंत ड्युटी करत आहे. त्याच्यावरती आतापर्यंत एवढे गुन्हे दाखल आहेत, कसलाही तपास झालेला नाहीये. तो प्रत्येक ठिकाणी पैसे देतो आणि ज्याला ड्युटी करायचा अधिकार नाही असा पी आय त्याचं प्रमोशन केलं जाते. याला काय म्हणायचं? असे जर खाकी वर्दीच्या नावाखाली गुंड आमच्या लातूरला नोकरी करणार असतील तर हे आम्ही होऊ देणार नाही. मी सर्वांना आवाहन केलं होतं लातूरकरांना की कोणी कोणत्या पक्षाचं आहे, कुठल्या संघटनेचं आहे किंवा समाजसेवक आहे, हे सगळं सोडून आपसातले मतभेद सोडून आज लातूरकरांचा प्रश्न आहे. एवढ्या शांत संयमी लातूरला जर या नालायक माणसाने, शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं त्या लातूरला, ज्याला आई जगदंबा गोलांसारखी औद्योगिक वसाहत लागली, त्या लातूरला हा व्यक्ती व्यापारी, महिला आणि विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे फाडतोय. हे आम्ही लातूरमध्ये होऊ देणार नाही. मला माहिती आहे, मी सगळ्या माझ्या भावांना सांगते की बाबा आपल्या सगळ्याला एकत्रित यायचं. आज नाही उद्या सर्व पक्षाचे, सर्व संघटनेचे लोक इथे येतीलच आणि याच्यामध्ये जर माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याला जिम्मेदार सर्वस्वी हा नालायक समाधान चौरे आहे. कारण पहिल्या महिलेच्या, गर्भवती महिलेच्या पोटात लाद घातली होती तेव्हा तिचा गर्भपात झालेला. ती बिचारी गरीब होती म्हणून गप्प बसली, पण मी बसणार नाही. अन्यायाविरुद्ध वाचा फोडणार आणि मी या सिस्टीम सोबत लढते. मला माहिती आहे हे मला खूप त्रास देणार आहेत, पण या सगळ्या गोष्टीची मनस्थिती मी आज केलेली आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझी लढाई ठाम आहे आणि जर मला काही झालंच त्याला जिम्मेदार SP अमोल तांबे साहेब, DSP साहेब आणि हा नालायक समाधान चौरे हाच असेल. हे मी माझ्या मतात शेवटपर्यंत ठाम आहे. मला याची बडतर्फी पाहिजे तर बडतर्फीच पाहिजे. ह्याच्यावर SIT चौकशी बसवण्यात यावी तर बसवण्यातच यावी, कारण हा खाकी वर्दीतला गुंड आहे आणि ज्या मानसिक रोगीची फिटनेस ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. घ्या ना तुम्ही, पोलिसांची 6-6 महिन्याला ट्रीटमेंट घ्या. का नाही घेत तुम्ही? असा ज्याचे टॅबलेट्स कुठून जातात, मला याची सगळी माहिती मी काढलेली आहे. तरी देखील अद्याप प्रशासन का शांत आहे? प्रशासन शांत आहे म्हणजे तुम्ही पण चोर आहेत. त्याच्यामुळं याची दखल घेतलीच गेली पाहिजे, कारण या गुंडाला मी तिथे ड्युटी नाही करू देणार. मी जरी उपोषण होऊन लेखी घेऊन उठले आणि तो जर ड्युटी करत असेल तर आम्ही सर्व जनता कायदा हातात घेऊ आणि त्याला पोलीस स्टेशनच्या बाहेर काढू. भले मग आमच्यावर किती यांनी खोटे गुन्हे दाखल केले तर याची आम्हाला काहीच समा नाही आहे. आम्ही सर्वजणांनी ठरवलं लातूरकरांनी की आमच्या लातूरला असा PI आम्ही काम करू देणार नाही.